तो साबण केमिकल वाला की विदाउट केमिकल वाला? अच्छा, केमिकल वाला वापरायला आवडतो तुम्हाला? त्या जागेवर जर विदाउट केमिकल वाले जर प्रोडक्ट तुम्हाला वापरायला भेटले तर कोणत्याही प्रोडक्ट मधलं केमिकल जर आपल्याला चेक करायचं असेल तर मेडिकल मध्ये ना हे एक औषध भेटतं ज्याला बोलतात आपण बिटाडी. एक तुम्ही कोणत्याही मेडिकल मध्ये जर गेला आणि त्यांना बोललात की मला प्रोडक्ट मधलं केमिकल चेक करायचंय तर औषध ते हे देतील. ठीक आहे. आता समजा हे आपण दोन्ही पाण्यामध्ये एक एक चम्मच टाकून देऊ. पहिले मला पण याच्याबद्दल काही माहिती नव्हतं. मी ज्यावेळेस फर्स्ट टाइम माझ्या कंपनीमध्ये, कंपनीचं नाव पामोसा, ज्यावेळेस फर्स्ट टाइम या प्रोडक्ट बद्दल बघितलं आणि ज्यावेळेस मला समजलं की मी काय वापरतोय, कारण मी याच्या आधी पण दुसरा साबण वापरत होतो कारण आपल्याला माहिती नसतं. पण माहिती असल्यानंतर पण जर आपण तेच वापरतोय म्हणजे जाणून बघून आपण आपल्या शरीराशी किंवा आपल्या तब्येतीशी खिलवाड करतो. आता हा जो साबण आहे तुम्ही वापरतात याच्यामध्ये जर केमिकल किती आहे हे बघण्यासाठी सिंपल सर याच्यात थोडंसं आपण भाग याच्यात टाकूया. हा साबण आहे माझ्या कंपनीचा पामोसा. नीम तुळशीचा सोप आहे पूर्ण. याचा सेंट घेऊन बघा तुम्हाला कसा वाटतो. सेंट येतो याचा थोडाफार. हा पूर्ण आयुर्वेदिक विदाउट केमिकल. समजा आपण साबण वापरतो आपल्या शरीरावरची जी घाण असते ती घालवण्यासाठी, बरोबर. आता समजा हे पाणी पण आपण केमिकल टाकलं त्याच्यामुळे काय झालंय, घाण झालं. तर साबणीमुळे काय झालं पाहिजे, हे पाणी पूर्ण साफ झालं पाहिजे. याच्यामध्ये जसा कलर होता तसा काय चेंजेस वाटतोय तुम्हाला याच्यामध्ये? हा माझ्या कंपनीचा आणि हा जो तुम्ही वापरताय हा फक्त सेंट देतो तुम्हाला आणि हा पूर्ण आपल्या शरीराची जी घाण असते, स्किनच्या रिलेटेड काही आजार असेल म्हणजे पिंपल्स असतील किंवा खाज असेल, फंगल इन्फेक्शन असेल, या सर्व गोष्टींवरती वापरला जाणारा हा साबण. याचा जर बॉक्स तुम्ही बघितला त्याच्या पाठीमागे टॉयलेट सोप हे आपल्याला कोणी सांगणार नाही. टीव्हीवरती जी ऍडव्हर्टाईज करतात ती कधी बोलत नाही. आणि ह्या साबणवरती बाथिंग सोप हा पूर्ण विदाउट केमिकल आयुर्वेदिक साबण. काय वाटतं कोणता वापरला पाहिजे म्हणतात?